हॅलो ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स. आज आपण एक नवीन कन्सेप्ट या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत आहोत. कसं असतं माहिती का, मार्केटमध्ये तुम्हाला ट्रेंड ट्रेंड म्हणजे कोणत्या बाजूला मार्केट चाललेलं आहे हे जर माहिती असलं तर 80% काम पूर्ण होतं. आणि हे शोधण्यामध्येच पूर्ण आयुष्य जातं. पण तो ट्रेंड आपल्याला काही सापडत नाही. तर याच्याच बाबतीत बोलणार आहे की ट्रेंड सापडला तर तुम्हाला योग्य ठिकाणी एंट्री पाहिजे ना. ट्रेंड नाही दिसतोय वर चाललाय, पण तुम्ही वरच्या बाजूला जर एंट्री केली तर त्रास आहे. तर योग्य ठिकाणी एंट्रीचं कुठलं आहे आणि तिथून मोठी मूव कुठली येऊ शकते या बाबतीत आपण बोलणार आहोत. जर तुम्हाला हे बघा काय माहितीये का की नॉर्मली हा या ठिकाणी जर ट्रेड घेतला लोकेशन तर जवळजवळ 70 ते 80% तुमचा ट्रेड बरोबर होण्याची शक्यता असते. आता आजकाल अल्गो ट्रेडिंग म्हणलं जातं, पण अल्गो ट्रेडिंग मध्ये जी पॉसिबिलिटी आहे 38% सक्सेसची प्रॉफिटी आहे. परंतु त्याच्यातली फ्रिक्वेन्सी जास्त असते. फ्रिक्वेन्सी जास्त म्हणजे कशी की ट्रेडवर ट्रेड 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 असं चाललेलं असेल ना, मोठं कॅपिटल लागतं ना. आपण थोड्या मोठ्या कॅपिटलवाले नाहीये. 38% असून सुद्धा ते मिल मध्ये राहताना कधीचा पैसा आहे. कारण एक पोझिशन कट झाली दुसऱ्या पोझिशनला मला पैसा हवा लागतो. त्याच्यामध्ये असं ते अल्गो आहेत. अल्गो म्हणजे काय वेगळी गोष्ट नाही. एक सेट ऑफ रूल्स असतात, त्याची कमांड दिलेली असते की असं झालं की बाय कर, असं झालं की सेल कर, असं झालं की बाय कर, असं झालं की सेल कर. आणि हे ट्रेड पडत असतात ते मशीनच्या द्वारे ऑटोमॅटिकली. तर हे अल्गो. परंतु आपण छोटे कॅपिटलवाले आहोत. आपणाला छोट्या कॅपिटलमधून आपल्याला ग्रो व्हायचं आहे. त्याच्यासाठी आपली अॅक्युरेसी 70 ते 80% व्हावी लागते. तर आपण त्यात सक्सेस होऊ. तर ती कशी मिळवायची किंवा ती कशी हे करायची त्याबद्दल. तर हे मागच्या बाजूला तुम्हाला दिसते, मागच्या बोर्डवरती काय आहे आणि हे काय केलेलं आहे काय अजून काही माहिती नाही. परंतु नॉर्मली हे जे मधलं जे ब्लॅक दिसतंय हे 200 डेज मुव्हिंग आहे, अवरेज आहे, पिरियडच आहे, डेज नाही पिरियड आहे. मग 5 मिनिटाच्या कॅन्डलवर तुम्ही करत असाल तर 200 कॅन्डल, 10 मिनिटाच्या कॅन्डलवर, दिवसाच्या कॅन्डलवर जर करत असेल ते 200 त्या पिरियडचं हे मुव्हिंग अवरेज आहे. कुठलं ब्लॅक दिसतंय ते. आणि हे जे दोन आहेत हे 20 पिरियड मुव्हिंग अवरेज आहे, हे पण 20 पिरियड मुव्हिंग अवरेज आहे. आता मी नेहमीच सांगत असतो की बाय अबाउट 20 पिरियड मुव्हिंग अवरेज, कॅन्डल वरती 20 पिरियड आणि 200. म्हणजे हा 3 बोट आहेत. हे 200 आहे, हे 20 आहे आणि त्याच्यावरती हे कॅन्डल्स आहेत. असं असेल आणि त्याचा अँगल जर तो 45 टाईप असेल तर तुमचा ट्रेड सक्सेस होण्याची जास्तीत जास्त प्रॉबॅबिलिटी असते. ती 70-80% प्रॉबॅबिलिटी असते तो ट्रेड सक्सेस होण्याची. परंतु आता इथे तुम्हाला दिसतंय हा 85 अँगल आहे इथे, आणि इथे बाय झाला तर इथेपर्यंत जाऊन तुम्ही संपणार आहे. म्हणून तुम्हाला सुरुवात कुठून होते हे माहिती पाहिजे. तर सुरुवातीला ज्या वेळेला अशी ही 20 आणि 200 हे खालची बाजूला नसणार, एकच अवरेज असणार नाही, खालचं मी दाखवलेलं आहे. हे जवळ येतात 20 आणि 200, तिथून जो ट्रेड निघतो तो मोठा ट्रेड असतो. मुली असो बेरीज असो, तिथून जो ट्रेंड निघणार तो मोठा ट्रेंड असणार. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार, जास्तीत जास्त प्रॉफिट मिळू शकतं. मिळेल याची गॅरंटी नाही. शेअर मार्केटमध्ये कुठली गोष्ट गॅरंटेड नाही आणि कोणी गॅरंटी देत असेल तर तो तुम्हाला फसवतो. आता हे बघा, ही ज्या वेळेला दोन्ही मुव्हिंग अवरेज असतात त्यावेळेला मार्केट कसं असतं, अगदी कन्सोलेट म्हणतात त्याला. असं दोन्ही मुव्हिंग अवरेज पण तिथेच, कॅन्डल पण तिथेच, असं 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 होत असतं. त्याला साईडवेज सुद्धा मुव्हिंग अवरेज म्हणतात. आणि साईडवेज मुव्हिंग अवरेज मधूनच कुठेतरी वर किंवा खाली मुवमेंट येते. समजलं का. आता जर असं असेल तर आता समजा इथून पाठीमागे हे साईडवेज आहे. आता हे किती साईडवेज आहे इकडे आपल्याला माहिती नाही, परंतु ह्या साईडवेज वरून ज्या वेळेला आपल्याला वरच्या बाजूच्या ह्याच्यामध्ये अशी ग्रीन कॅन्डल दिसेल
काय त्यावेळेला हे वरती जाण्याची शक्यता जवळजवळ जास्त असते. म्हणजे या कॅन्डलला अशी कॅन्डल या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती निघाली, बाकी कॅन्डलच्या वर निघाली, तर काय म्हणायचं की त्या बाजूला जाण्याची शक्यता जास्त आहे. जाईल याची गॅरंटी नाही, जाण्याची शक्यता आहे. म्हणून मग काय करणार आहोत, तर आपण याच ठिकाणी ह्या कॅन्डलच्या किंवा ह्या कॅन्डलच्या टॉपला बाय करणार आहोत. इथे स्टॉप लॉस असणार आहे आणि त्याला असं इकडे राईड करत असणार आहे. हे आहे लोकेशन, ह्याला म्हणतात लोकेशन. लोकेशन म्हणजे जवळ दोन्ही मूव्हिंग ॲव्हरेज जवळ आहे, ते वर खाली असतील, कुठलं वर आहे कुठलं खाली, याला जास्त मिनिंग नाहीये, पण दोन्ही जवळ पाहिजे. आणि तिथे काय चाललेलं आहे, मार्केट साइडवेज आहे. त्यातून जे बाहेर निघतं, वर निघेल खाली निघेल, तो पण तुम्हाला वेट करायचा आहे. शेअर मार्केट हा वेटिंगचाच पिरियड आहे. वर गेलं तर तुम्ही या कॅन्डलच्या वरती बाय करायचं आहे. आणि हे मग असंच एक टोटल हा पाहिला ना याचा, आणि हे इकडून खाली आलं, म्हणजे कुठलीही गोष्ट वर गेलेली तशीच वर जाते का? नाही, ती पुन्हा खाली येते ना. असं वर गेलं की पुन्हा असं खाली आलं, पुन्हा जे 200च्या तिथे काय येईल, तिथे पुन्हा आपल्याला बघायचं काय करायचं आहे. त्यावेळेस तिकडे सपाट होईल किंवा त्याला तोडून पण जाईल, ती गोष्ट वेगळी आहे. पण जिथे असं कन्सोलिडेशन झालेलं आहे तिथनं का मार्केट फुटणार आहे, त्यावेळेला वरच्या बाजूला हे लोकेशन योग्य लोकेशन आहे. या ठिकाणी तुम्हाला बाय करायचं आहे. तसंच जर ते मार्केट इकडल्या बाजूला आलं आणि ही अशी कॅन्डल दिसली, लाल कॅन्डल आणि हे दोन तेल कॅन्डल आहेत, तेल वरच्या बाजूला आहे, कलरचा ह्या दोन्हीमध्ये काही फरक नाही. ह्या बेरिश कॅन्डल आहेत, या सगळ्या बेरिश कॅन्डल आहेत, या बुलिश कॅन्डल आहेत. फक्त 3च कॅन्डल, 2च कॅन्डल दाखवले, 3 पण दाखवलेले नाही. ओळखायला फार सोपं आहे. किती कॅन्डल दाखवले? 3 आहेत, 3 पैकी 2च आहेत. एक आहे बुलिश कॅन्डल आणि एक आहे टेल कॅन्डल. फक्त ह्याचा कलर कुठला आहे ह्याचा प्रश्न नाहीये, म्हणून तिथे 2 ते दाखवलेले आहेत. आता अशा प्रकारे जर झालं तर मी बाय करणार आहे, अशा प्रकारे झालं तर मी सेल करणार आहे. याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. इकडल्या बाजूला पाहिलं तर मार्केट इथं आल्यानंतर बघा एक ट्रेंड चेंज होतो. मी कालच्याच व्हिडिओमध्ये कसं दाखवलं होतं की खाली असं कन्सोलिडेट होतं, पुन्हा ट्रेंड इकडच्या बाजूला जायला सुरुवात होते. तो हा पोर्शन आहे. आणि मग हे इकडे पण तशाच कॅन्डल वरती येणार म्हणजे की ह्या बुलिश कॅन्डल इथे दिसायला लागल्या. इथं आता मार्केट खाली जायचं बंद झालेलं आहे आणि वर जायला लागले तर इकडून बाय करायचं, पण याची शक्यता तेवढी नसते, इकडून खाली पण जाऊ शकतं कारण तो ट्रेंड अजून खाली आहे. पण हा आणि हा जो पार्ट आहे हा 100%. आता तुम्ही म्हणणार मला वेट करावं लागेल, तसं नाहीये, वेट करण्याचा प्रश्न नाहीये. तुम्ही काय करायचंय माहितीये का, अगोदरच तुम्हाला इंटरनेट ट्रेडिंग करायचं असेल तर एक अर्धा स्टॉकचे ज्याची किंमत व्यवस्थित आहे, किंमत व्यवस्थित म्हणजे निफ्टी म्हणा, असे निफ्टी 50 मधले ह्याच्यामधले शेअर्स, बँकेचे शेअर्स ज्याची दोन्ही मूव्हिंग ॲव्हरेज जवळ आलेली आहेत, असे 5-7 आदल्या दिवशी शोधून ठेवायचे ना तुम्ही, जवळ आलेले शोधून ठेवायचे ना. आणि मग त्याच्यातनं मार्केट ओपन झाल्याचं कुठं होतंय, हितनंच निघतंय का हितनं निघतंय हे समजतं ना आपल्याला, का हिथून निघतंय का इथून निघतंय हे समजतं ना. त्याप्रमाणे ट्रेडिंग करायचं आहे. काही विशेष काही नाही समजलं अशी काही गोष्ट आहे का? नाही. आता नुसतं एवढ्यावरच होणार नाही, याला बऱ्याच गोष्टी असतात. परंतु एक साधा सिंपल कन्सेप्ट मी आपल्याच्या समोर दाखवलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.